चला करू घरचा अभ्यास. तिसरी आणि चौथी गणित विषयाचा आजचा आपला दिवस 9 आहे. तर आपण आज शिकणार आहोत बेरजेचे शाब्दिक उदाहरण. आज आपला तिसरा दिवस आहे शाब्दिक उदाहरणाचा. तर सर्वप्रथम काय करायचे, मोबाईल लांब ठेवायचा, पट्टी, पेन्सिल, इरेजर, पॅड, बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे. ठीक आहे, तयार आहेत का तुम्ही? तर मुलांनो, आजही मी तुम्हाला नाणी नोटा घेऊन बेरीज कशी करायची, मोठी बेरीज संख्या अंकांची बेरीज कशी करायची हे शिकवणार आहे. कारण की बेरीज बोटावर मोजता येणं वेगळं आणि बेरीज समजणं वेगळं. समजलं की नंतर तुम्हाला जेव्हा स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असतात तेव्हा तुम्ही सहज त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतात. फक्त बोटावर 2 3 4 5 6 म्हणता आलं म्हणजे बेरीज आलं असं नाही. तर नीट बेरजेची संकल्पना ही समजून घ्या. तर आता बघा, इथं एककाच्या घरात 5 अधिक 6 आपली बेरीज कुणाकुणाची आहे, 1425 अधिक 956 ह्या अंकांची आपली संख्यांची बेरीज आहे. तर बेरीज करत असताना आपण पहिल्यांदा एककाच्या घरापासून नेहमी बेरीज सुरू करतो. कुठून सुरू करतो? एककाच्या घरापासून, म्हणजे उजव्या हातापासून. तर आता इथं 5 आहेत. 5 घेतले मी. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये आणि 5 रुपये. हे 6 रुपये. हे किती रुपये? 6 रुपये. एकक आहेत हे. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये आणि 6 रुपये. आपल्याला करायची यांची बेरीज. बेरीज करायची म्हणून मी काय केलं, यांना एकत्र केलं. एकत्र केलं आणि मोजलं. किती झाले बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती रुपये झाले हे? 11. पण 11 रुपयाला एककाच्या घरात बसता येत नाही. मग एकका काय करतो, एककाच्या घरात जेवढी बेरीज झाली त्याच्यातले 10 दशकाच्या घरात पाठवून देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 काय केलं आले आहे, एककानं दशकाच्या घरामध्ये पाठवून दिले. आता मी काय करते, हे 10 चिल्लर घेण्यापेक्षा एक 10चा नाणं घेते. हे 10 रुपये घेण्यापेक्षा मी काय केलं, हे 10 रुपयाचं नाणं दशकाच्या घरात पाठवले आणि हे 10 रुपये मी माझ्याजवळ ठेवले. आता किती रुपये राहिलेत? 1 रुपया राहिला. किती राहिला? 1. 11 रुपये झाले होते. 10 रुपये मी इकडे पाठवले आणि 1 रुपया इथं ठेवलेला आहे. आता बघा, दशकाच्या घरामध्ये हे 2 म्हणजे 20 रुपये. 10 दशकाचं घर असल्यामुळे ह्या 2ची किंमत किती? 20 रुपये. आणि ह्या 5ची किंमत किती आहे? 50 रुपये. तर आपण सगळी बेरीज किती झाली मोजू. 10 10 20 30 40 50 60 70 आणि हे हाच्याचे 80. किती झाले हे नाणे? 80. पण आता हे दशकाच्या घरात बसू शकतात. 90 पर्यंत दशकाच्या घरात बसू शकतात. म्हणून आता ह्याला दशक शतकाच्या घरात पाठवणार नाही. आता दशक काय करणार, ह्याला आपल्या घरात ठेवून घेणार. का बरं ठेवून घेणार? कारण की दशकाच्या घरामध्ये 90 पर्यंत संख्या बसू शकतात. कितीपर्यंत? 90 पर्यंत. 90च्या पुढे झालं की मात्र तो दशकाच्या घरात पाठवून देतो. आता हे 90 आहेत का? 80 आहेत हे. 10 20 30 40 50 60 70 80. हा बरोबर आहे, 80 आहेत. आता बघा, शतकाच्या घरामध्ये 100च्या नोट आहेत. हे किती आहेत? 400. किती आहेत हे? 400. 100 200 300 400 आणि हे 900 आहेत. हे 900. 100 200 300 400 500 600 700 800 900. आता दोन्हीची बेरीज केली आपण. किती रुपये झाले मोजू आपण. 100 200 300 400 500 600 700 800 900 1000 1100 1200 आणि हे 1300. 1300 मधले 1300 रुपये शतक स्वतःच्या घरात ठेवून घेऊ शकत नाही. तो काय करणार, 1000 रुपये 1000च्या घरात पाठवून देणार. 1000 रुपयाच्यातले 1000च्या घरात पाठवून देणार. तर आपण पण पाठवून देऊ. 100 200 300 400 500 600 700 800 900 1000. 1000 काय केलेले आहेत शतकानं? 1000च्या घरात पाठवून दिलेले. आता मी काय करते, 1000ची जी नोट आहे ही, आता हे 1000च्या ऐवजी हे 1000 घेते मी. आता हे 1000 कसे आहेत? हाच्यातले 1000 आहेत. शतकाच्या घरातून आलेले 1000 रुपये ते, म्हणून मी वर ठेवले.
तर आता सगळे पैसे किती झाले मोजू. 1000च्या घरामध्ये हे बघा हे 1000 आणि हातच्या मध्ये आलेले हे 2000. हातच्या मधला 1000 आणि इकडच्या ह्या 1000च्या घरातले 1000 मिळून किती झाली बघा. 500 500 1000 आणि 500 500 1000 हे झाले 2000. किती झाले 2000. 2000 कसे झाले. इथला 1000 आणि इथला 1000. तर आता सगळी बेरीज आपली किती आलेली बघूत आपण. इथं आहे 1 रुपया. इथे बघा 10 20 30 40 50 60 70 80 80. इथं 80च्या ऐवजी 8च लिहिले मी दशकाचं घर असल्यामुळे. शतक किती आहेत बघा शतकाच्या घरामध्ये. 100 200 300 म्हणजे 3 म्हणजे 300. आणि 1000च्या घरामध्ये किती आहेत बघा. 1000 आणि हे 2000. म्हणजे आता ही बेरीज कशी आली. 1425 अधिक 956. किती बेरीज आली आपली 2381. झालं का तुमचं लिहून. आता हे गणितामध्ये काय म्हणलेले बघा. एका संख्येत 1456 या संख्येत एकक दशक शतक हजार 10,000 मिळवले. 10,047 मिळवले तर एकूण उत्तर किती येईल. तर एकूण किती उत्तर येईल असं विचारलेलं आहे. मग म्हणजे काय सांगितलं ह्या दोघांची तुम्हाला काय करायला आहे. एकूण म्हणजे बेरीज करायची आहे. तर बेरीज करायची आहे. आता एवढी मोठी संख्या आम्हाला वाचता येत नाही. काय अडचण नाही. फक्त काय करा एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक लिहा आणि आपोआप तुम्हाला बेरीज करून उत्तर भेटून जाईल. आता 1456 एकक दशक शतक हजार. एकक दशक शतक हजार. 1000 पासून लिहायला सुरुवात करायचं. 1456 अधिक एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 1000 10,047. ही संख्या. आता ह्याची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज काय करायची आपल्याला. 6 मध्ये 7 मिसळायचे. 1 2 3 4 5 6 7. 6च्या पुढे 7 घर मोजू. 6 7 8 9 10 11 12 13. 13 कसं लिहिणार आहेत आपण. दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 3. हे झाले आपले 13. आता 5 मध्ये 4 मिसळायचे. 5च्या पुढे 4 घर. 5 6 7 8 9 आणि हे हातच्याचे आलेले 10. 10 कसं लिहिणार शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 0. 4 मध्ये 1 मिसळला. 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले. 1 मध्ये 0 मिसळला 1 झाला आणि एकाला 1. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे 15,503. तर काय इथे लिहायचंय आपल्याला. तर उत्तर 11,503 ल. आता गणितामध्ये ह्या गणिताला 2 मार्क असतात. हे जे तुम्ही मांडणी केलेली या मांडणीला 1 मार्क असतो आणि हे जे तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे त्याला 1 मार्क असतो. कारण की शब्दात प्रश्न आहे तर उत्तर सुद्धा परीक्षेमध्ये शब्दातच द्यावं लागतं. पुढचा प्रश्न फास्ट लिहून घ्या. आता काय म्हणलेलं आहे. एका बागेत आंब्याची 409 व सीताफळाची 345 झाडे आहेत. तर त्या बागेत एकूण झाडे किती. आता ह्या बागेत एवढे आंब्याची झाड आहेत आणि एवढे सीताफळाची झाड आहेत. तर त्या बागेत एकूण झाडे. एकूण म्हणजे एकत्र केलं सगळे हे झाड आणि हे झाड दोन्ही आपल्याला मोजायचे आहेत. मग आता एकूण म्हणलं की काय करायचं बेरीज करायची. पहिला प्रश्न काय करायचं बेरीज करायची. दुसरं काय आता तर त्या बागेत एकूण झाडे किती. आता गणित मांडणी करायची. एकक दशक शतक. एकक दशक शतक 409 अधिक 345.
409 अधिक 345. आता 9 मध्ये आपल्याला 5 मिसळायचे, बेरीज करायची. आता 9 मध्ये 5 मिसळले, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 4. तर 4 मध्ये 1 मिसळला, 4, 5. 4 मध्ये 3 मिसळले, 4, 5, 6, 7. किती उत्तर आलं? 7. मग आता किती झाड आहेत? सीताफळाची आणि आंब्याची झाडं मिळून किती झाड आहेत आपली? 754. तर आपण इथे लिहायचंय, तर त्या बागेत एकूण 754 झाडे आहेत. तर मुलांनो, हे गणित मला फास्ट लिहून घ्यायचंय. गणित सोडत बसू नका. आता फक्त गणित लिहून घ्या आणि गणित लिहून 4 ओळी रिकाम्या सोडा. झालं का? तर राधाजवळ बघा, हिरवे 285 मणी, पिवळे 160 मणी आणि तांबडे 205 मणी आहेत. तर तिच्याजवळ एकूण किती मणी आहेत? तर राधाजवळ एवढे मणी आहेत, एवढे मणी आहेत आणि अजून एवढे मणी आहेत. आता हे तिन्ही मणी त्यानं काय केलेले आहेत? वेगवेगळ्या रंगाचे एकत्र केलेत आणि आपल्याला ते मोजायचे आहेत. एवढं सोपं गणित आहे, काही सुद्धा अवघड नाही. आता इथं बेरीज करायची हे आपल्याला समजलेलं आहे. दुसरं काय बघायचं? किती डबे आखायचे? एकक, दशक, शतक, 3च डबे आपल्याला आखायचे आहेत. तर आता मी गणित लिहिते. 285 पिवळे मणी आणि 160 पिवळे मणी आहेत, 160 पिवळे मणी आहेत आणि 285 हिरवे मणी आहेत. व तांबडे मणी किती आहेत? 205. तर तिच्याजवळ एकूण किती मणी आहेत? तर तिच्याजवळ किती मणी आहेत? आता आपल्याला हे तिघांची काय करायची आहे? बेरीज. तर 5च्या पुढे 5 घरं मोजायचं. 5, 6, 7, 8, 9, 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 0. तर 8 मध्ये 6 मिसळले. 8 मध्ये किती मिसळायचे? 6. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 15. इथं 1 आणि इथं 5. 2 मध्ये 1 मिसळला, 2, 3. 3 मध्ये 2 मिसळले, 4, 5. 5 मध्ये 1 मिसळला, 6. किती झाले? 6 झाले. आता इथं मी हातचा खाली दिलाय बघा. बरेच जण खाली पण देतात आणि वर पण लिहितात. असं वर पण लिहितात आणि खाली पण लिहितात. तर आता आपलं उत्तर किती आलं आहे? तर तिच्याजवळ एकूण 650 मणी आहेत. तर तिच्याजवळ एकूण 650 मणी आहेत. पुढचं गणित आहे. रामभाऊंनी 2650 रुपयांची साडी आणि 1700 रुपयांचा पोशाख घेतला, तर त्यांनी दुकानदाराला किती रुपये द्यावे? आता काय काय खरेदी केली रामभाऊंनी? 2650 रुपयाची साडी. आता साडीला एवढे पैसे लागले आणि पोशाखाला एवढे पैसे लागले. आता सगळे पैसे किती झाले? एकत्र केले आणि मोजले. मग आता साडीला किती रुपये लागलेले आहेत? 2650. इथं काय करायचे आहे? दुकानदाराला एकूण पैसे द्यायचेत. कशाचे पैसे द्यायचेत? साडीचे पण द्यायचेत आणि पोशाखाचे पण द्यायचेत. मग वेगवेगळे पैसे द्यायचाल का तुम्ही? नाही. दोन्हीला काय करचाल? टोटल करचाल, बेरीज करचाल आणि जेवढी रक्कम झाली तेवढी दुकानदाराला द्यायचाल. तसंच आता रामभाऊनी कितीची साडी घेतली आहे? एकक, दशक, शतक, हजार. 4 घरं आखायचेत आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार. 4 घरं आखलेले आहेत. आता इथून लिहायला सुरुवात करायचं. 2650 रुपयांची साडी आणि एकक, दशक, शतक, हजार. 1700 रुपयांचं काय केलेलं आहे त्यांनी? पोशाख घेतलेला आहे.
आता ह्याची काय करायची आपल्याला बेरीज. आता 0 अधिक 0 किती झालं 0, 5 अधिक 0 5, 6च्या पुढे 7 घरं मोजायची. 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13. 13 कसं लिहिणार आहेत आपण, हजारच्या घरात 1 आणि शतकाच्या घरामध्ये 3. 2 मध्ये 1 मिसळला 3, 2 मध्ये 1 मिसळला 3, 3 मध्ये 1 मिसळला 4. किती उत्तर आलं आपलं 4350. किती उत्तर आलं आपलं 4350. तर आपण इथं काय लिहिणार आहे त्यांनी, तर त्यांनी दुकानदाराला ₹4350 द्यावे. पुढचं गणित आहे बघा आता आपलं. लहानात लहान 3 अंकी व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्येची बेरीज किती येते. चला लिहून घ्या फास्ट. तर आता लहानात लहान 3 अंकी संख्या हे तुम्हाला पाठच पाहिजे. लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे 100. आता इथं स्पष्ट सांगितले आपल्याला बेरीज करायची म्हणून. काय सांगितलेलं आहे बेरीज करायचं म्हणून सांगितलेलं आहे. आणि इथं बघा आता आपल्याला शक्य 3 अंकी संख्येत म्हणजे 3 घर करायचे. संख्यात मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या किती आहे 999. मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी संख्या कोणती 999. आता 0 मध्ये 9 मिसळले किती झाले 9. 0 मध्ये 9 मिसळले 9 झाले. 9 मध्ये 1 मिसळला, 9 मध्ये 1 मिसळला किती झाले 10. तर मी 10 लिहिलेले आहेत. तर किती उत्तर आलं आपलं लहानात लहान 3 अंकी व मोठ्यात मोठी 3 अंकी संख्येची बेरीज किती येते 1099 बेरीज. तर आजचं गणित आहे बघा. एका गोठ्यातील गायी रोज 4358 लिटर दूध देतात. त्याच गोठ्यातील म्हशी 2195 लिटर दूध देतात. तर गायी व म्हशी यांचे एकत्रित दूध किती निघते. चला गणित थोडंसं मोठं आहे, फास्ट लिहून घ्या. झालं का लिहून. आता काय म्हणलेले बघा. आता एका गोठ्यामध्ये गायी आहेत आणि म्हशी आहेत. गायी आणि म्हशी एका गोठ्यातील गायी रोज 4358 लिटर दूध देतात. तर त्याच गोठ्यातील म्हशी 2195 लिटर दूध देतात. आता ह्या गायी आहेत आणि ह्या म्हशी आहेत. गायी आणि म्हशी तर दोन्ही हे दूध देतात. तर आपल्याला काय करायचं गायीचं आणि म्हशीचं दूध एकत्र मोजायचे. तर मग बेरीज करायची. आता एकत्र करायचं म्हणजे काय करायचं बेरीज करायची. तर आता किती डबे आखायचे आपल्याला एकक दशक शतक हजार. 4 डबे आखायचे. एकक दशक शतक हजार. तर आता मी लिहू का
4358, 4358 लिटर. आणि म्हशीचं दूध किती आहे? 2195 लिटर देतात. तर गाई म्हशी यांचे एकत्रित दूध किती निघते? गाई आणि म्हशी 8च्या पुढे 5 घरं मोजायचे आपल्याला. 8, 9, 10, 11, 12, 13. 13 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 3. 1 मध्ये 5 मध्ये 1 मिसळला, 5 मध्ये 1 मिसळला, 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले आणि इथं 9. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता इथं बघा मी हातचा काय केलेला आधी मिसळलेला आहे. आपण हातचा कधी पण मिसळू शकतो, काय अडचण नाही. 3 मध्ये 1 मिसळला 4 झाले, 4 मध्ये 1 मिसळला 5 झाले, 4 मध्ये 2 मिसळले, 4, 5, 6. किती बेरीज झाली? 6. तर काय विचारले आपल्याला? दूध किती निघते? 6553 लिटर दूध निघते. किती दूध निघते? 6553 लिटर दूध निघते. हे गणित लिहून घ्या. थोडस गणित हे समजायला अवघड आहे, पण अवघडच समजून घ्यायचे. मी तुम्हाला अवघड समजवायला आहे. चला लिहून घ्या गणित. तर गणेशने बँकेमध्ये बघा किती पैसे ठेवले होते गणेशने बँकेमध्ये? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,850 रुपये व्याजावर ठेवले. बँकेनं त्याला काय दिलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 2,358 रुपये व्याज दिले. सध्या गणेशच्या बँक खात्यात एकूण किती रक्कम शिल्लक आहे? तर गणेश आपण बँकेत जेव्हा पैसे ठेवतो तेव्हा बँक काय करते? आपल्याला थोडेसे पैसे त्याच्यात जास्त टाकून देते. बँक काय करते? आपल्याला थोडेसे पैसे त्याच्यामध्ये जास्त टाकून देते. मग बँकेने जे आपल्या पैशावर पैसे दिले त्याला व्याज म्हणतात. काय म्हणतात? व्याज म्हणतात. आता ह्याने एवढे पैसे दिले होते, बँकेने एवढे पैसे दिले. आता दोन्ही पैसे किती झाले? एवढे त्यांना पैसे ठेवले होते आणि एवढं बँकेनं दिले. मग दोन्ही मिळून किती पैसे झाले असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर एकूण म्हणजे बेरीज. आता आपण काय करू? किती डबे आखायचेत बघा? 1, 2, 3, 4, 5. 5 डबे आपल्याला आखायचेत. मी टाकलेले आहेत. आता मोजूत आपण. लिहूत संख्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 पासून लिहायचं. 1, 0, 8, 5, 0. एकक, दशक, शतक, हजार. 1000 पासून लिहायचं. 2,358. आता आपण यांची बेरीज करू. 0 मध्ये 8 मिसळले, 0 मध्ये 8 मिसळले, 8च झाले. काय मोजायचं त्याला? 5 मध्ये 5 मिसळले, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि 0. 8 मध्ये 1 मिसळला, 9 झाले. आणि 9 मध्ये 3 मिसळले, 9, 10, 11, 12. 12 हजारच्या घरात 1 आणि शतकाच्या घरामध्ये 2. 2 मध्ये 1 मिसळला किती झाले? 3 आणि एकाला 1. तर किती उत्तर आलं आपलं? 13,208. तर गणेशच्या बँक खात्यात 13,208 रक्कम म्हणजे पैसे, रक्कम शिल्लक आहे. चला गणित फास्ट लिहून घ्या.
हा, तर मुलांना हे गणित तुम्हाला फास्ट लिहून घ्यायचंय. झालं का लिहून? मी 350 रुपयाची सायकल, 4000 रुपये, 200 रुपयांची मशीन घेतली, तर एकूण किती रुपये खर्च आला. आता सायकल पण घेतली आणि त्याच दुकानामध्ये मी मशीन पण घेतलेली आहे. मग आता दोन्ही पैसे एकत्र, आता सायकलचे एवढे पैसे आणि मशीनचे एवढे पैसे, दोन्ही मिळून किती पैसे झाले आता आपल्याला मोजायचं आहे. एकूण म्हणलं, बेरीज केली. आता एकक, दशक, शतक, हजार, 3500. 4200 रुपयाची मशीन घेतली, 4200 रुपयाची काय केलेली आहे, मशीन घेतली, तर एकूण किती खर्च झाला. तर आता हे दोन्ही मिळून किती खर्च झालेला आहे. 0ला 0 0, 5 मध्ये 2 मिसळले, 5 6 7, 3 मध्ये 4 मिसळले, 3 4 5 6 7, तर 7700 रुपये खर्च झाला. किती रुपये खर्च झाला? 7700 रुपये खर्च झालेला आहे. तर मुलांनो, हे गणित तुम्हाला फास्ट लिहून घ्यायचं आहे. चला लवकर लिहून घ्या. सुरू केलं का लिहायला? एका परीक्षेसाठी 2130 मुले आणि 1210 मुली बसल्या, तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. झालं का लिहून तुमचं? थोडस फास्ट लिहा. अजून एक गणित करायचंय आपल्याला. एका परीक्षेसाठी 2130 मुले व 2110 मुली बसल्या, तर एकूण किती मुले परीक्षेसाठी बसली होती. झालं का उत्तर? झालं का? झालं लिहून झालं. गणित थोडस मोठं आहे. चला लिहूत आपण. एका परीक्षेसाठी किती मुली बसल्या होत्या आणि मुलं किती बसले होते पाहूत आपण. एका परीक्षेसाठी 2130 मुली आणि 1210 मुले आणि मुली बसल्या होत्या, तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. आता परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे मुलं आहेत, हे मुली आहेत, दोन्ही मिळून किती झाले असं आपल्याला विचारलेलं आहे. आता डबे किती करायचे? एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. 4 डबे मी इथं केलेले आहेत. आता लिहूयात आपण. 2130, 2000 बेरीज करायची, 130 अधिक 1210, 1210. शून्याला 0, 3 मध्ये 1 मिसळला, 3 मध्ये 1 मिसळला किती झाले? 4. 1 मध्ये 2 मिसळले, 1 2 3. 2 मध्ये 1 मिसळला, 2 3. तर 3340 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. असं तुम्हाला शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. शेवटचं गणित लिहून घ्या. एका गावात 1260 पुरुष,
1351 स्त्रिया व 509 मुले आहेत, तर त्या गावची लोकसंख्या किती? असं गणित आहे. तर त्या गावची लोकसंख्या किती? लोकसंख्या म्हणजे बघा, आता एका गावामध्ये एवढे पुरुष आहेत, एवढ्या स्त्री आहेत आणि अजून एवढे मुलं आहेत. आता हे तिघ जण मिळून किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे एकूण म्हणलं की काय होतं, बेरीज होते. ह्या तिघांची काय करायची आपल्याला, बेरीज. गणित आधी समजलं पाहिजे बघा मुलांना. जसं तुम्हाला आता आईनं म्हणली, अरे चहा कर रे, चहा करे म्हणलं की तुम्ही काय करतात, पातेलं घेतात, साखर पत्ती तेल टाकून चहा करतात. ही सूचना आईनं काय सांगितलेली, चहा करे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. तसं हे गणित करायला काय करायचे, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, भागाकार करायचा, काय करायचं हे नेमकं तुम्हाला हे समजलं पाहिजे. ठीक आहे, झालं का गणित लिहून तुमचं? चला गणित करते मी. एका गावात 1260. आता इथं बेरीज करायची आपल्याला. एकक, दशक, शतक, हजार. हजार म्हणजे इथून सुरू करायचं. 1260 पुरुष आणि 1351 1351 स्त्रिया आणि 509 मुलं. 509 मुलं आहेत, तर त्या गावची लोकसंख्या किती? आता 0 मध्ये 1 मिसळलं, 1 झालं. 1 मध्ये 9 मिसळले, 1 2 3 4 5 6 7 8 9 8 9 हे झाले 9. आता 9 मध्ये 1 मिसळलाय आपला, 9 मध्ये हा 1 मिसळलाय, 10 झाले. किती झाले? 9 मध्ये 1 मिसळला 10. इथं 1 घेतला आणि इथं 0 घेतले. 6च्या पुढे 5 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 6च्या पुढे 5 घरं. 6 7 8 9 10 11. 11 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 12. 12 कसं लिहिणार आहेत आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 2. तर 2 मध्ये 3 मिसळायचे. 2 मध्ये 3 मिसळायचे. 2 3 4 5. 5 मध्ये 5 मिसळायचे. 5 6 7 8 9 10. 10 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 11. तर हजारच्या घरामध्ये 1 आणि शतकाच्या घरामध्ये 1. तर आता बेरीज करूत आपण. 1 2 3. किती बेरीज आलेली आहे आपली? 3. 3120. तर त्या गावाची लोकसंख्या 3120 आहे. तर त्या गावची लोकसंख्या 3120 आहे.